गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर माता रमाई माता भीमाई या सर्व बहुजनांच्या महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि या रविवारच्या वंदनेचे प्रणेते आदरणीय सन्माननीय माझे मार्गदर्शक प्राध्यापक डोंगर सर, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेला भारतीय बौद्ध महासभेचा तोलामोलाचा सर्व शिलेदार आदरणीय बालेराव सर, पेंडे सर, सर्वच आपण सर्वच सन्माननीय आहात आणि आज भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सव वर्ष आपण साजरे होत आहे। या अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना जे मागील वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला, घर घर तिरंगा हा आपल्या पंतप्रधानांनी देशाचा कार्यक्रम राबवला। मात्र आज एक शोकांतिका आहे की ज्या राज्यघटनेवर, ज्या संविधानावर हा आपला देश चालतो, त्या संविधानाप्रती आपलं शासन, आपलं प्रशासन जागरूक नाहीये। कारण संविधानामुळेच आज आपण इथे सर्व बसलेला आहात। संविधानच आपल्याला सर्व प्रकारे न्याय देत आहे। मात्र त्याच संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना शासकीय स्तरावर हा कार्यक्रम साजरा होऊ नये ही एक शोकांतिका आहे। कारण आज आपण संविधान, भारतीय राज्यघटना हे शब्द ऐकतो, मात्र त्या संविधानात नेमकं काय आहे? भारतीय राज्यघटना म्हणजे काय? आम्ही मोठ्या गर्वाने म्हणतो की आमच्या बापानंच लिहिला कायदा, मात्र तो कायदा नेमका काय आहे? त्या कायद्यातून आपल्याला काय सांगितलं बाबासाहेबांनी? त्या कायद्यातून देश कसा चालतो, नेमके कायदे कोणते आहेत? याआधी जे 3 पुष्प झालेले आहेत आणि जे प्रास्ताविक आहे, त्या प्रास्ताविकेतून आमच्या भटकर सर, त्याचप्रमाणे बालेराव सर यांनी अतिशय साध्या आणि सरळ भाषेत संविधानाचं प्रास्ताविक आणि संविधानाच्या प्रति जागरूकता काय असते ते सांगितलेलं आहे। आणि संविधान खरोखरच आज ज्याप्रमाणे आपले विविध अभ्यासक्रमात पुस्तके आहेत, संविधान हे जसं नागरिक शास्त्र आहे, नागरिक शास्त्रातच संविधानाचा एक भाग आहे। मात्र सविस्तर जे संविधानाचे कलम आहेत, त्या कलमावर आज जर आपल्या विद्यार्थ्यांना सर्वांना माहीत झालं तर आपले अधिकार माहीत होतील। त्यामुळे या शैक्षणिक सत्रात संविधान यावं आणि संविधानावर विद्यार्थ्यांना प्रत्येक कलम आणि अगदी साध्याच भाषेत ते शिकवण्यात यावं असं मला वाटते। कारण संविधान जर समजलं तर प्रत्येक नागरिकाला इथे बसलेले किंवा आपण जे भारताचे नागरिक आहोत या सर्वांनाच आपले जे अधिकार आहेत ते अधिकार समजतील आणि त्या अधिकाराप्रती ज्यावेळेस आपण जागृत होऊ तर आपल्याला खरोखरच सर्वांनाच न्याय मिळेल। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या माध्यमातून सांगितलंच होते की जर संविधान मी कितीही चांगलं लिहिलं आणि राबविणारे जे राज्यकर्ते आहेत ते जर चांगले नसतील तर मग मी कितीही चांगलं संविधान लिहिलं तर ते काही कामाचं नसेल। म्हणूनच आज आपल्याला सर्वांना त्या संविधानाप्रती जागृत राहणं आणि संविधानात नेमकं काय आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरात संविधानाचं पुस्तक असेलच, त्यात दुमतच नाही, मात्र त्या संविधानात नेमकं काय लिहिलेलं आहे हे अवगत करणं आणि आपल्या अधिकाराप्रती जागृत जर आपण झालो तर खऱ्या अर्थाने जो संविधानाचा अमृत महोत्सव
आपण साजरा करत आहोत तो साजरा केल्यासारखा होईल. कारण भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून भालेराव सर झाले, भटकर सर झाले, हे दर दिवसाला संध्याकाळी आपलं काम आपली नोकरी करून प्रत्येक विहारात जातात आणि संविधानाप्रती त्यांनी जनजागृती सुरू केलेली आहे. सर, आपले सर्वांचं जे आपण संविधानाप्रती जागृती करत आहात त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि सरांसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवाव्या. कारण कसं आहे की प्रत्येकच जण आज व्यस्त आहे, कोणाकडेच वेळ नाही. मात्र असे काही आहेत सरांसारखे की लोक आपला वेळातला वेळ काढून संविधान जागृती त्यांनी सुरू केलेली आहे. दर दिवसाला प्रत्येक शहरातील प्रत्येक विहारात जातात. मग तिथे किती लोक जमलेले आहेत किंवा किती लोक आपलं ऐकत आहे हे न पाहता सर जेवढे विद्यार्थी असेल, वृद्ध असेल, कोणी असो त्यांना ते सविस्तर संविधानाप्रती जागृत करत आहेत आणि खरोखरच हे कार्य आपलं अतिशय मोलाचं आहे. आणि भारतीय बौद्ध महासभा जी आपलं कार्य राबवित आहे, सरांनी जो हा उपक्रम सुरू केलेला आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून जी जनजागृती होत आहे ती खरोखरच अलौकिक आहे आणि ही अविरत सुरू राहावी. हे पुनश्च मी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याला शुभेच्छा देतो, थांबतो. कारण माझ्याकडे संविधानाचा विषय दिला होता, पण सर मी व्यस्त असल्यामुळे मी संविधानाच्या त्याच्यावर मी अभ्यास करू शकलो नाही आणि मी कुठलाही वक्ता नाही. मी लिहू शकतो मात्र भाषण किंवा व्याख्यान देऊ शकत नाही. मात्र मला ती संधी दिली, कारण संविधानावर बोलणं म्हणजे अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे. कारण कसंही बोलणं आणि ते संविधानाला धरून असलं पाहिजे, नाहीतर मीच संविधानाचं उल्लंघन करून राहिलो आणि संविधानावर बोलून राहिलो. कारण कसं आहे, आपण आज ज्या वंदना घेतो ते वंदना नुसतं म्हटल्या म्हणून झालं नाही, तर त्या आपण स्वतः आत्मसात केल्या पाहिजे, त्याचप्रमाणे आपण वागलो पाहिजे. आणि इथला जो भारतीय बौद्ध महासभेचा शिलेदार आहे हा प्रत्येक जण नुसतं दर रविवारला वंदनच करत नाही, तर त्यावर तो आचरण करतो, आचरणशील आहे. म्हणजे कुठल्याही व्यसन नाही, व्यभिचार करत नाही. इथे असलेला भारतीय बौद्ध महासभेचा शिलेदार हा खरोखरच तथागतांनी दिलेला संदेश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दर रविवारी आपण विहारात गेलोच पाहिजे या संदेशाचं कडेकोट पालन करतात. मग थंडी असो, ऊन असो, पाऊस असो, सतत म्हणजे आज 318वी बुद्ध वंदना होत आहे आपल्या 19वी. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, थांबतो आणि मला बोलण्याची संधी दिली आणि माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय.